गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे येत्या श्रीकृष्णे वंदूतया ते। हरिओम. श्री मुकुंदराजांना, माझ्या सद्गुरूंना, आपणा सगळ्यांना, सर्व संतांना नमस्कार करते. विवेक सिंधू आपलं चाललाय. दुसरं प्रकरण संपलं. तर त्या दुसऱ्या प्रकरणात आपण पाहिलं होतं की शिष्याला श्रीगुरूंनी स्वानुभव आणून दिला आणि नंतर त्याचं दृढीकरण कसं कर ह्याच्याबद्दल त्याला काही गाईडलाईन्स दिल्या. काय पद्धतीने जा त्याच्यासाठी त्याच्या स्टेप्स सांगितल्या. विक्षेपता, गतायाता, संश्लिष्टता, सुलीनता वगैरे. आणि मग सुलीनतेपर्यंत कशा पद्धतीने पोचायचं ते सांगितलं. याच्यावरती नंतर शिष्यांनी प्रश्न केले. जे ज्ञान गुरु सांगतात ते आपल्याला जर का शक्य असलं, म्हणजे शक्य असलं म्हणण्यापेक्षा जर का आपल्याला सगळं समजलं, पटलं, तर प्रश्न विचारायची गरज नसते. पण अनेक वेळा मनात प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर मिळवल्याशिवाय आपलं साधन व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे की परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारा, सेवा करा, सेवापूर्वक, नमस्कार पूर्वक प्रश्न विचारा आणि प्रश्नांचं समाधान करून घ्या, म्हणजे मग आपली प्रगती होते. नाहीतर आपल्याला खूप वेळा वाटतं, हे मला नेहमी सांगावंसं वाटतं, कारण कितीही वेळा सांगितलं तरी अशाच पद्धतीने मी ऐकते की माझे प्रश्न बालिश आहेत, मी कसे काय विचारू, मला संकोच वाटतो प्रश्न विचारायला, भीती वाटते. कसली भीती वाटायची इथे? श्रीगुरूंना प्रश्न विचारायला भीतीचा काहीच प्रश्न नाही. श्रीगुरु हे भीतीचा विषयच नाहीये. ईश्वर भीतीचा विषयच नाहीये. त्यामुळे प्रश्न विचारणं हे शिष्याचं काम आहे. मात्र ते प्रश्न खरोखरचे प्रश्न असावेत. आपलं ज्ञान मिरवायला प्रश्न नसावेत. केवळ प्रश्न विचारायचे म्हणून प्रश्न नसावेत. काहीतरी वेळ घालवायला साधन म्हणून प्रश्न नसावेत. तर खरोखरच्या जिज्ञासेपोटी ते प्रश्न असावेत. तसे शिष्यांनी अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले. आपण काल गेल्या वेळी पाहिले होते प्रश्न कुठले कुठले, की जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, परमात्म्याला कोण म्हणतात, तो सगुण आहे का निर्गुण आहे का आणखीन काही त्याच्याहून वेगळं आहे, माया काय प्रकारचं आहे प्रकरण, ती शक्ती आहे, अविद्या आहे, काय पद्धतीची आहे, प्रपंचाचा कोणी निर्माण केलं, कसलं बनलाय, म्हणजे जसं घट मातीचा बनतो तसा प्रपंच कशा पद्धतीने बनलाय, काय मटेरियल आणलं, कुठून आणलं, त्याला कसा बनवला, आणि जीवाला जो संसार त्याच्या गळ्यात पडला, जीवाचा जो संसार अडकला, जीव तो कशामुळे अडकला, त्याचं कारण काय आहे, हे असे अनेक प्रश्न शिष्यांनी विचारले. आणि जर का आपण पाहिले हे प्रश्न काय, तर ते माझं लग्न कधी होईल आणि मला नोकरी कधी लागेल अशा पद्धतीचे प्रश्न नाही आहेत. हे जे प्रश्न आहेत हे केवळ आणि केवळ जीव ब्रह्मैक्या संदर्भातले प्रश्न आहेत. त्याला मोक्ष हवाय, तो केवळ मोक्षार्थी आहे. आणखीन त्या दृष्टीने सगळ्या शंका फेडण्यासाठी त्यांनी हे प्रश्न विचारले होते श्रीगुरूंना. त्याच्यावरती तिसऱ्या प्रकरणात सुरुवातीलाच श्रीगुरूंनी शिष्याचं कौतुक केलंय की तुला योग्य प्रश्न योग्य वेळी आठवतात, फार छान आहे, याचा अर्थ तू व्यवस्थित ऐकतोयस, तू अभ्यास केलेला आहेस. अभ्यास केलेला असल्याशिवाय प्रश्न विचारता येत नाहीत. प्रश्न न विचारण्याला ना दोनच कारणं असतात. एक तर अजिबात अभ्यास केलेला नाहीये, नाहीतर
इतका अभ्यास झालेला आहे की प्रश्न शिल्लक नाही आहेत. नाहीतर बाकीच्या सगळ्यांना काही ना काहीतरी प्रश्न येतातच, असतातच प्रश्न. आणि इथे योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणं हे महत्वाचं आहे. म्हणून परमपुरुषासंदर्भात प्रश्न विचारलाय त्या तुझी वाणी धन्य आहे असं श्री गुरु सांगतायत. उत्तर द्यायला सुरुवात करतायत थोडंफार. थोडी म्हणजे प्रस्तावना आहे की स्वरूपांबरी निर्गुणी उमटती जीव ईश्वराचे या खाणी तेथींची करावी उपलवणी अनुभवेची की. म्हणजे जीव आणखीन ईश्वर अशा खाणी म्हटलेल्या आहेत. म्हणजे इतके जीव आणखीन ईश्वर उमटायला लागतात. आता ईश्वर आपण म्हणतो एकच आहे, पण ह्या आत्ता कल्पात एकच असला तरी बाकीच्या कल्पात पण होतेच ना. पण जीव ईश्वर असे सगळ्या पद्धतीचे अनेक जीव, ईश्वर देखील एक जीवच आहे, पहिला जीव आहे तो समष्टी जीव आहे, म्हणजे व्यापक जीव आहे. आणि त्याच्या पोटात आपण सगळे छोटे जीव आहोत, अनेक जीव आहोत. आपल्याला जर का गीतेतला 11वा अध्याय आठवत असला तर त्याच्यात आहेत सगळे त्याच्या शरीरातच होते. तसे ईश्वराच्या मध्ये आपण असतो. जीव आणि ईश्वराच्या खाणी त्या स्वरूपांबरी म्हणजे चिदाकाशामध्ये म्हणजे परब्रह्मामध्ये त्या जीव आणखीन ईश्वर असे उमटायला लागले, भासायला लागले. त्या निर्गुण जे स्वरूप होतं त्याच्यावरती हे सगुण दिसायला लागले. पण हे जे त्यांचं स्वरूप काय आहे, ते कसं आहे, त्याची म्हणजे उपलवणी अनुभवेची की करावी म्हणतात. त्याचा निश्चय जो करायचा आहे, निकाल जो करायचा आहे, ते काय आहे, हे आहे खरं आहे खोटं आहे कसं आहे, त्याविषयी अनुभव हे एकच प्रमाण आहे. आणि अनुभव घेण्यासाठी हे सगळं शास्त्र आहे. पाथरवटाची टाकी झाली पा तिखी निकी तथापि करू नये मौतिकी रंभशला का. उदाहरण दिलंय. अनुभव उत्तर देईल म्हटलेलं आहे त्यांनी की सगुण आहे निर्गुण आहे कसं काय निर्माण झाले हे जीव, तर त्या संदर्भात अनुभव उत्तर देईल म्हटलंय. पण ह्या अनुभवासाठी काय लागतं? आपली जी स्थूल बुद्धी असते ती काम करते का तिथे? ती नाही काम करत. म्हणून उदाहरण देत आहेत की पाथरवट जो असतो, आपल्याला माहिती रस्त्याच्या कडेला सुद्धा बसलेले असतात, दगड फोडत असतात, त्यांचं हातोडीने फोडतात, नाहीतर अशी छिन्नी हातोडी म्हणा ती जी असते, तर त्या टाकीचा कितीही जरी ती तीक्ष्ण असली, दगड फोडायला काही अगदी सामान्य चालणार नाही ना, कितीही जरी तीक्ष्ण असली तरी तिने मोत्याला भोग पाडता येईल का? मोत्याचे तुकडेच होतील पाथरवटाच्या टाकीने. मोत्याला भोग पाडायला काय लागेल? सूक्ष्म आणि तीक्ष्ण अशी सुई लागेल की नाही? त्याच्याशिवाय मोत्याला भोग कसा पाडता येणार? पाथरवटाच्या सारख्या स्थूल टाकीने नाही भोग पाडता येणार. तसंच परब्रह्म जे आहे ते शुद्ध सूक्ष्म आहे मोत्यासारखं. आणखीन तिथे जर का आपल्याला जायचं असलं तर त्यासाठी ज्या भोग पाडणं म्हणजे आपण त्याचा आवाका घेणं म्हणूया, तिथपर्यंत आत शिरणं म्हणूया, त्याच्यासाठी बुद्धी सूक्ष्म करायला लागते, तीक्ष्ण करायला लागते. तीक्ष्ण म्हणजे एकाग्र व्हायला लागते. ती एकाग्र झाली, सूक्ष्म झाली. तीक्ष्ण हा शब्द सुद्धा खरं सांगायचं तर बरोबर आहे, कारण ती तीक्ष्ण असल्याशिवाय अशा इतक्या गूढ गोष्टींमध्ये जाऊ शकत नाही, त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. अनेक लोक मी बघितलेले आहेत असे की व्यवहारात चांगले अगदी बुद्धिमान असतात, सगळं व्यवस्थित करतात, पण परमार्थाच्या बाबतीत त्यांच्या लक्षातच येत नाही. काय म्हणतोय आपण, हा ग्रंथ काय म्हणतोय हे त्यांच्या अजिबात लक्षात येत नाही. म्हणजे असं का नाही, मग मला कळलंय वाटतंय पण असं तसं का, या पद्धतीने ते विचारत राहतात. आणि आपल्या लक्षात येतं की त्यांना हे समजत नाहीये. बुद्धी कमी आहे का? आहे, पण ती स्थूल गोष्टीत रमणारी आहे. मग ह्या आपल्याला जे उत्तर मिळवायचे
त्यासाठी बुद्धी हवी सूक्ष्म. ती कशी होते हा नेहमीचा प्रश्न आहे की बुद्धी शुद्ध आणि सूक्ष्म आणि तीक्ष्ण ही कशी काय बनवायची. शास्त्र सांगतं अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. सगळ्याला एक उत्तर द्यावंसं वाटतं. अभ्यास करून नामस्मरण करून आपली बुद्धी निश्चितपणे शुद्ध होते, तीक्ष्ण व्हायला लागते, सूक्ष्म व्हायला लागते. सूक्ष्म बुद्धी म्हणजे जी सूक्ष्म तत्वाचा वेध घेऊ शकते अशी होते. स्थूल बुद्धी स्थूल व्यवहारात रमते आणि सूक्ष्म बुद्धी जी आहे ती सूक्ष्म तत्वाचा वेध घेऊ शकते. हळूहळू जास्त जास्त तिला आकलन व्हायला लागतं. आपले बाकीचे फिजिक्स केमिस्ट्री वगैरे जे काय विषय होते आमचे ॲनाटॉमी फिजिओलॉजी त्याच्यात तसे बदल होत नाहीत. एकदा कळलं की आणखीन खोलात कितीही जरी शिरलं, कितीही सूक्ष्म बुद्धी केली तरी त्याच्यातनं बाकी फारसं निष्पन्न होत नसतं. पण परमार्थशास्त्र असं शास्त्र आहे, हा विषय असा आहे की जितकी आपण बुद्धी सूक्ष्म करू ना तितकं आपलं आकलन वाढत जातं, तितके वेगवेगळे पैलू वेगवेगळे आयाम त्याचे हे आपल्याला कळायला लागतात. त्याचा एक वेगळा आनंद असतो. ब्रह्मानंद विद्यानंद हा म्हणून एक प्रकरण आहे जे ज्ञानी माणसाचा आनंद सांगतं. पण ज्ञान होताना देखील क्षणमात्र जी बुद्धी तिथपर्यंत जाते आपली त्याच्यात देखील तो आनंदाचा आपल्याला अनुभव येत असतो. वेगवेगळे पैलू कळतात, पण हे कसे कळतात? सूक्ष्म बुद्धीने. गीतेत पण सूक्ष्म असलेली बुद्धी म्हणून शब्द वापरलेले आहेत, सूक्ष्म बुद्धया म्हणून. अशी जेव्हा बुद्धी होते आणखी ती केवळ म्हणजे नामस्मरण हे काही सूक्ष्म बुद्धी करायचं केवळ साधन नाहीये. नामस्मरण हे परिपूर्ण साधन आहे, पण त्याने बुद्धी आपली शुद्ध होते आणि शुद्ध बुद्धीच केवळ सूक्ष्म होऊ शकते. हेही एक लक्षात घ्यायचं. जी शुद्ध नसते ती स्थूलातच राहते आणि जेव्हा ती सूक्ष्म व्हायला लागते, शुद्ध व्हायला लागते, तेव्हा ती वेध घेऊ शकते. मोत्याचा भोग पाडायला जशी सूक्ष्म सुई लागते, टोकदार लागते, तसंच या ब्रह्मतत्वापर्यंत पोचायला सूक्ष्म बुद्धी लागते. आणि ती कशी काय मिळते? ऐशिया देशवाळा युक्ती घेवो नये ब्रह्मसंवित्ती, तेथ विवेकाची संपत्ती निकी होवी लागे. म्हणजे हेच सांगितलंय की त्याच्यासाठी सूक्ष्मातिसूक्ष्म विचारांची कास धरायला लागते. विवेकाची संपत्ती निकी होवावी लागे म्हणजे विवेक उत्तम रीतीने वापरता यायला पाहिजे. ती संपत्ती आहे, विचार संपत्ती आहे, विचार धन येते. आणखीन त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे. केवळ मला माहिती आहे की आत्मानात्म विवेक कशाला म्हणतात, सारासार विवेक कशाला म्हणतात, सगळं एकच आहे. वास्तविक जे सार आहे तेच आत्मा आहे, तेच नित्य आहे. पण त्याचा वापर करणं ह्याचा अर्थ असारात न रमणं, सारावरती दृष्टी ठेवणं कायम. जेव्हा आपण असारात रमायला लागतो ना तर त्यावेळी आपण स्थूलत्वाकडे जातो. आणि जेव्हा आपण सूक्ष्माकडे दृष्टी देऊन बसतो, साराकडे दृष्टी देऊन बसतो, आत्म्याकडे बसतो, कोणाच्यातली आत्मतत्व जेव्हा आपण लक्ष ठेवून त्याच्याशी व्यवहार करतो, म्हणजे याचा अर्थ व्यवहार चुकीचा नाही करायचा, पण आपला आत्मा एकच असतो हे लक्षात घ्यायचं. एकच आत्मतत्व सगळीकडे भरलेलं आहे, म्हणजे कोणाचा राग येत नाही, एवढा त्याचा मोठा फायदा आहे. आपलं चित्त शांत राहतं आणि शांत चित्तातच केवळ ते परब्रह्म आपल्याला आकलन होऊ शकतं. सगळ्याचा जो एम आहे ना तर तो जीव ब्रह्मैक्याकडे आहे. शुद्ध शांत प्रसन्न हे जी चित्त आहे ते सगळं पात्रता येते आपल्याला त्या शुद्ध ब्रह्माशी, तशाच शुद्ध शांत ब्रह्माशी एकरूप व्हायची आणि त्यासाठी त्याची गरज असते. म्हणून चित्त शांत ठेवण्याच्या दृष्टीने सगळीकडे ईश्वर बघणं हे महत्वाचं असतं. त्याने एक अनुसंधान राहतं आणि आपलं चित्त शांत राहतं, चलबिचल होत नाही, संताप हेवा मत्सर हे काहीही होत नाही. ईश्वराच्या सगळ्या काय म्हणू व्यवस्थेवरती जर का आपला विश्वास असला, तो करतो ते योग्य करतो, त्यातनं आपलं भलंच होणार आहे हे जर का आपल्याला खात्री असली, तर मग
आपलं चित्त चलबिचल होत नाही. आणि ते साधन म्हणून फार गरजेचं आहे. याच्यासाठी सांगितलंय की विवेकाची संपत्ती निकी व्हावी लागेल. विवेक वापरता आला पाहिजे, उत्तम रीतीने वापरता आला पाहिजे. म्हणून अनुभवाचे कान करवनी ऐके निरूपण, अनुक्रमे तुझे प्रश्न सांगे जतील. याच्यासाठी अनुभव यायला पाहिजे अशा पद्धतीने तू मी जे सांगतोय ते आता नीट ऐक. सूक्ष्मग्राही बुद्धी ठेव. केवळ शब्दात अडकू नकोस, तर शब्दांचा जो अर्थ आहे, शब्दातील अर्थाचा साठावा घ्यावा, समर्थ सांगतात. तसा शब्दाच्या आतला जो मी सांगतोय त्याचा अर्थ लक्षात घे आणि त्या अर्थाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. ते जर का केलं तर तुला जे हवाय ते मिळून जाईल. तुझ्या सगळ्या प्रश्नांची मी अनुक्रमाने उत्तर आता देतो. पहिला प्रश्न काय होता, तर ब्रह्म म्हणजे काय? बरोबर आहे. ब्रह्म हे नाव ठेवले कव्हणासीजी. ब्रह्म म्हणजे काय हे पहिला प्रश्न होता. कोणाला ब्रह्म म्हणतात? त्याचं उत्तर देता येत आता श्री गुरु की शक्ती चक्रासी वेगळं, जे ज्ञप्ती मात्र निष्कळ, निजानंद निर्मळ परब्रह्म जाणावे. शक्ती चक्र ही हठयोगात सांगितलेली आहेत. जो योग मार्ग आहे त्याच्यात 6 चक्र सांगितलेत, कुठे जास्त 7 सांगितलेत, वेगवेगळी थोडी संख्या सांगितली आहे. पण ही जी चक्र आहेत, मूलाधार चक्रापासून ते सहस्रार चक्रापर्यंत, ही जी चक्र आहेत ती सगळी शक्तीची रूप आहेत. आणि कुंडलिनी शक्ती त्या एकेका चक्राचं भेदन करीत थेट सहस्रार चक्रापर्यंत पोचते, अशी ती संकल्पना आहे. एकेका चक्राचं भेदन सांगितलंय. चक्र भेदन म्हणून एक शास्त्र आहे पूर्णपणे वेगळं. आणि ह्या शक्तिरूप चक्र जी आहे त्या चक्रांहून परब्रह्म वेगळं आहे. म्हणजे सगळ्या चक्रांचं जरी भेदन झालं, सगळी चक्र जरी भेदली, जरी एक एक चक्रांचे अनुभव येत येत तिथपर्यंत आपण पोचलो, तरी देखील पोचलो नाही, तरी देखील कितीही श्रेष्ठ अनुभव आले, तरी याचा अर्थ मी जीव ब्रह्मैक्य साधलं असा होत नाही. फार लक्षात घ्यायच्या या काही काही गोष्टी आहेत की आपल्याला एवढासा अनुभव आला ना तर आपण हुरळून जातो की मला हा अनुभव आला, मला अनाहत नाद ऐकू आला. वा वा, छान आहे, फार प्रगतीचं लक्षण आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की मी पोचली आहे. प्रकाश दिसतो, रंग दिसतात, काय 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 अनुभव असतात ते. पण हे जे सगळे अनुभव जरी आले यातले, तरी देखील जीव ब्रह्मैक्य साधलाय असा ह्याचा अर्थ नाही. याचा निश्चित तसा अर्थ नाही. शक्ती चक्रासी ते तत्व वेगळं आहे, त्याहून ते वेगळं आहे. त्या मार्गावरच्या खुणा आहेत. शक्ती अधिक अधिक सूक्ष्म होतीये हे ते आपल्याला सांगते. आणि मग हे तत्व त्याच्याहून वेगळं म्हणजे कसं आहे, तर जे ज्ञप्ती मात्र आहे, केवळ शुद्ध ज्ञान रूप आहे. ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे, ज्याला आपण चित्त म्हणतो. त्यामुळे त्याच्या नावात जसं चित्त आहे, चित्ती आहे, भा आहे, अशा तऱ्हेची ज्ञानवाचक नावं त्याच्या ब्रह्माला आहेत बरीच. ते ज्ञानरूप आहे. ज्ञप्ती मात्र इथे दुसरं एक नाव म्हटलेलं आहे, ज्ञप्ती. ज्ञप्ती म्हणजे ज्ञान, प्रकाश. त्याचं स्वरूपच आहे केवळ. त्याचं ज्ञान होत नाही, तर तेच ज्ञान आहे, तेच ज्ञानरूप आहे. त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. ते ज्ञान आत आहे म्हणून आपल्याला ज्ञान झाल्याचा व्यवहार होतो. आतमध्ये जर का माझ्याकडे डब्यामध्ये साखर असली तर मी साखर देऊ शकते ना, तसं आतमध्ये ज्ञान आहे आणि ते ज्ञान आहे म्हणून मला पदार्थांचं ज्ञान होतं. ज्ञानरूपता आतमध्ये आहे, चिद्रूपता आहे, ज्ञप्ती मात्रता आहे. आणि असं केवळ ज्ञान हे माझं स्वरूप असल्यामुळे त्या ज्ञानाच्या सत्तेवरती मला पदार्थांची ज्ञान होत असतात. हे अगदी म्हणजे बरंच त्याच्या मागे शास्त्र सांगितलेलं आहे. आपल्याला काही तिथपर्यंत जायची गरज नाहीये.
एवढं लक्षात घ्यायचं की आपण ज्ञानरूप आहोत. ब्रह्मचित आनंद रूप आहे. चित म्हणजे केवळ ज्ञान, शुद्ध ज्ञान, कशाच्याही बद्दलचे ज्ञान नाहीये, कशावरही जे अवलंबून नाहीये, ज्याला मर्यादा नाहीये. किती ज्ञान, किती झालं, कोणाला झालं, कसं झालं, केवढं झालं, सगळे हे जे प्रश्न आहेत ते तिथे निरर्थक असतात. ते केवळ ज्ञान आहे. ज्ञान हे तत्व आहे, शुद्ध ज्ञान आहे. आणि असं जे आहे ते त्याचं स्वरूप आहे. सच्चित आनंद चित्रूप आहे, ते चिन्मात्र आहे, निष्कल आहे. कला म्हणजे भाग. आपण चंद्राच्या कला म्हणतो की नाही, कले कलेने चंद्र वाढतो वगैरे गाणं होतं पूर्वी. तर ह्या कलेने म्हणजे एकेका अंशाने चंद्र वाढतो, एकेका अंशाने कमी होतो. म्हणजे त्याचे भाग पडू शकतात. ऍक्च्युअली तिथे भाग पडत नाहीत, पण आपल्याला त्याच्या मागचं तत्वज्ञान माहिती आहे. सावली पडते, आणखीन तो चंद्र कमी कमी जास्तीत जास्त होत जातो. जे काही साकार पदार्थ आहेत, सावयव पदार्थ आहेत, त्यांचे आपण भाग पाडू शकतो. ब्रह्माचे कसे काय पाडणार भाग? आकाश कधी कापता येईल का? त्याचे भाग पाडता येतील का? जे भाग पडतात तर ते केवळ कल्पना मात्र आहेत. घटाकाश वगैरे, आकाश जे आहे ते घटात बंदिस्त झाल्यासारखं वाटतं, वास्तविक बंदिस्त होत नाही ते. तसेच ब्रह्माचे भाग पडू शकत नाहीत. ब्रह्म आकाशाहून सूक्ष्म आहे, आपण पाहिलं होतं. ब्रह्माचे भाग पडू शकत नाहीत. ते निष्कल आहे, केवळ व्यापक आहे. त्याचा कुठल्याही पद्धतीने भाग पडत नाही, म्हणून त्याला अंश अंशी भाव नाही असं शास्त्रीय शब्द आहे. निष्कल हा दुसरा शास्त्रीय शब्द आहे. अंश अंशी भाव म्हणजे तो अंशी म्हणजे ज्याचे भाग पडतात, अंश आहेत, त्याला अंशी म्हणतात. आणि अंश भाग त्याचे. अशा पद्धतीने ब्रह्माच्या मध्ये अंश पडत नसतात. ते निष्कल आहे, त्याचा कुठलीही कला नाही. ज्या काय कला आपल्याला जगात दिसतात, उपनिषदात सांगितल्यात कला, किंवा मन वगैरे अशा पण कला सांगितलेल्या आहेत, प्राण मन, ह्या सगळ्या कलांच्याहून म्हणजे जे काय आपल्याला जगात ज्ञात आहे, जे जे मला कळतंय, माझ्या बुद्धीला कळतंय, त्या सगळ्याहून ब्रह्म वेगळं आहे. त्याच्यात कला नाही आहेत, कारण ते एकसंध व्यापक आहे. आणि निजानंद निर्मळ, ते आनंद रूप आहे. निजानंद म्हणजे माझा आनंद नाही, त्याचा स्वभावच आहे आनंद रूप असणं. हा आनंद हे तत्व आहे त्याच्या मागे. आणि त्या आनंदाच्यामुळे आपल्याला सुख होत असतं. सुख आणि आनंद याच्यात शास्त्राने थोडासा भेद केलाय. सुख म्हणजे जे कशाच्या वरती तरी अवलंबून असतं, विषयातनं जे मिळतं त्याला सुख म्हणतात. आणि जो शुद्ध स्वरूपात असतो त्याला आनंद म्हणतात. म्हणून आनंद आतमध्ये आहे आपल्या. सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. आणि ते आनंद रूपता असल्यामुळे विषयांच्या निमित्ताने आनंद प्रकट होतो असं शास्त्र सांगतं. म्हणजे काय होतं? विषयांच्या निमित्ताने आनंद प्रकट होतो. म्हणजे कसं काय होतं हे? तर आपलं पाण्यामध्ये पडलेल्या एखाद्या प्रतिबिंबाचं उदाहरण घेऊया. प्रतिबिंब हलत असतं. स्वच्छ प्रतिबिंब जर का दिसायला हवं असलं तर ते पाणी शांत व्हायला लागतं. तसं चित्त आपलं जोपर्यंत चलबिचल चालली आहे, त्याच्यात खळबळ माजलेली आहे, तोपर्यंत त्या आनंदाचं प्रतिबिंब आपल्याला जाणवत नाही. चित्तात पडलेलं, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, त्याचा आनंद रूपता आपल्याला जाणवत नाही. पण ज्या वेळेस चित्त शांत होतं त्यावेळे आपल्याला त्या आनंदाचं भान होतं थोडंसं. चित्त कशामुळे शांत होतं? आपल्याला जी खूप हवी आहे गोष्ट अशी वाटत असते, ती मिळाली, अचानक कोणी आवडती व्यक्ती समोर आली की आपलं चित्त एकदम शांत होऊन जातं. आणि त्या शांत चित्तामध्ये त्या आनंदाचा संस्कार उमटतो. तो आनंद प्रकट झाल्यासारखा होतो. आणखी त्यामुळे मला अमुक व्यक्ती भेटली म्हणून आनंद झाला, अमुक वस्तू मिळाली, किती दिवस मी त्याच्या शोधात होते, आज मिळाली, खूप आनंद झालाय.
अशा पद्धतीने हा जो आनंद आहे ना, हा आनंद म्हणजे चित्त शांत झाल्यामुळे त्या आतला आनंद आपल्या प्रकट होतो तिथे. हे जे प्रकट होणं आहे, तर ते तो जो निजानंद आहे, त्याचा आनंद हे स्वरूप आहे, ते स्वरूप तिथे प्रकट होतं. थोडंसं ग्लिम्स म्हणूया. क्षणभर अंतःकरण शांत होतं आणि त्याच्यातल्या त्या आनंदाच्या प्रतिबिंबाचं म्हणजे आनंद रूपतेचं आपल्याला भान होतं. म्हणून स्वभावाने ते आनंद रूप आहे आणि निर्मळ आहे. कसलाही मल नाही तिथे, काहीही अशुद्ध नाहीये तिथे. शुद्ध स्वरूप आहे त्याचं. कसली कसली अशुद्धता असते ह्याची तर असतेच, निषिद्ध कर्माच्या इच्छेची वगैरे तर असतेच, पण त्याचा सुद्धा इथे विचार केलेला नाहीये. 3 गुण शुद्ध स्वरूपात, परब्रह्म स्वरूपात गुणांना स्थान नाही. देहाला अवस्था असतात, अवस्था त्या परब्रह्माला नाहीत. आपल्याला ज्ञान होतं, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, कर्ता, कर्म, क्रिया वगैरे व्यवहारात जे काही आपल्याला ह्या त्रिपुटी लागतात, त्यातली एकही गोष्ट परब्रह्मामध्ये नाहीये. ते एकमेव अद्वितीय आहे आणि एकमेव अद्वितीय असल्यामुळे तिथे आपल्याला जशी स्थूल सूक्ष्म कारण वगैरे शरीर आहे, तशी तिथे शरीर नाहीच आहेत. तिथे प्रश्नच नाहीये, त्याला अंतःकरण नाहीये. मग सूक्ष्म शरीर तरी कुठून येणार? अवयव नाहीयेत, स्थूल शरीर कुठून येणार? ते तत्व आहे केवळ एक. कसं आहे कोणी सांगू शकत नाही, पण त्यामुळे त्याला अवस्था नाहीत. 3 गुण त्याच्यातून प्रकट होतात, ते गुणरूप नाहीये. त्याच्यात 3 गुण नाहीयेत. त्याला 3 गुण अफेक्ट करू शकत नाहीत, की रजोगुण आला की ते हालचाल करायला लागतं, धावायला लागतं इकडे तिकडे वगैरे, अशा पद्धतीचं त्याच्यात नाहीये. 3 गुण त्याच्यात नाहीयेत, अवस्था नाहीयेत, त्रिपुटी नाहीयेत, कसलेही मल त्याच्यात नाहीये, कसलीही भेसळ तिथे नाहीये. शुद्ध स्वरूप आहे अगदी त्याचं. द्रष्टा, दृश्य, दर्शन हे त्रिपुटी जेथ क्षीण, ते परब्रह्म जाण अनिर्देश्य. परत त्रिपुटीचाच उल्लेख केलेला आहे. दुसऱ्यांदा त्रिपुटीचा उल्लेख आला. आधी निर्मळ जे म्हटलेलं आहे त्याच्यात त्रिपुटीचाही आपण विचार किंचित केला, पण त्रिपुटी इथे परत परत काय विचार करायला लागतोय, तर सगळा आपला व्यवहार जो असतो ना, तो त्रिपुटीतनं चालतो. विचार केला तर आधी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय असतं. आपल्याला कसलं तरी ज्ञान झालं की त्याच्यानंतर तिथे कर्ता, क्रिया, कर्म येतं. मग आपल्या हातनं क्रिया होते. आधी ज्ञान होतं, आणखीन मग त्या पद्धतीने आपल्याला ते मिळवायला म्हणा किंवा काहीतरी कारणाने आपल्या हातनं क्रिया होते. मग आणखीन बाकीच्या त्रिपुटी निर्माण होतात. भोगता, भोग्य, भोग. सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी त्रिपुटी आहे. अनेक गोष्टींचे भोग घ्यायचे असतात. ह्या सगळ्या ज्या त्रिपुटी आहेत तिथे एकही त्रिपुटी नाही. मूळ पहिली जी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय आहे तीच मुळात लयाला जाते तिथे. द्रष्टा, दृश्य, दर्शन ही पण नाहीये. जर का जाणणाराच कोणी नसला तर दृश्य असलं तरी काही कळणार आहे का? हो, आफ्रिकेत काहीतरी जंगलात कुठेतरी काहीतरी आहे, तिथे जर का कोणीच नसलं बघणार, तर कोणाला तरी तो पदार्थ तिथे आहे हे कळेल का? असं म्हणतात की पृथ्वीच्या पोटात अनेक रत्न वगैरे आहे, बहुरत्ना वसुंधरा म्हणतात, पण ती कुठे आहेत हे माहीत नाहीये. ती बघायला कोणी नाहीये. मग त्या गोष्टींचं दर्शन होणार आहे का? ते पदार्थ दृश्य तरी होणार आहेत का? म्हणून त्रिपुटी जी आहे ही परस्पर सापेक्ष आहे. समजा द्रष्टा तिथे असला आणि पदार्थच काही नसला बघण्यासारखा, दृश्य काही नसलं, तर तो कसलं दर्शन घेईल? शक्य नाहीये. किंवा पदार्थ आहे, द्रष्टा आहे, पण त्याचं मन इकडे तिकडे गेलेलं आहे, दर्शन होऊ शकत नाही. किंवा त्याला जर का डोळे नसले तर त्याला दिसू शकणार नाही. समजा कान नसले, ऐकू येणार नाही. म्हणजे त्रिपुटीच्यासाठी हे तिन्ही गोष्टी तिथे असायला लागतात.
तर ती त्रिपुटी काम करते. आणि पूर्ण सगळा आपला जो व्यवहार आहे तो काही ना काहीतरी त्रिपुटींच्या माध्यमातूनच होतो. त्रिपुटी व्यतिरिक्त व्यवहार नाहीये. परमार्थात त्रिपुटी लयाला गेल्या वाचून आपल्याला परमार्थ साध्य होत नाही आणि त्रिपुटी वाचून व्यवहार होत नाही. म्हणून इथे जे सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ही त्रिपुटी पूर्ण क्षीण झालेली आहे, लयाला गेलेली आहे. आणि असं असल्यामुळे ते जे परब्रह्म आहे ते अनिर्देश्य आहे. कारण द्रष्टा दृश्य दर्शन हे त्रिपुटी जेथ क्षीण ते परब्रह्म जाणं अनिर्देश्य. मग जिथे दृश्य नाही, द्रष्टा नाही, तिथे हे परब्रह्म असं बोट दाखवता येणार आहे का? त्याचा निर्देश आपल्याला करता येणार आहे का? कुठच्याही गोष्टीचा निर्देश करण्यासाठी ते हे वगैरे अशा पद्धतीने आपल्याला दाखवायला लागतं. तसं हे परब्रह्म असा निर्देश करणं शक्य आहे का? शक्य नाहीये. कारण परब्रह्म हे मुळात दाखवता येण्यासारखं नाहीये. तिथे दुसरं काहीही नसल्यामुळे तिथे त्रिपुटीचाही प्रवेश नाहीये. मग कसं काय त्या ब्रह्माचं सांगता येईल काही? ज्ञाता ज्ञान ज्ञेय जेथ नाही हे तृतीय, परब्रह्म ते अप्रमेय जाणावे पै. आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगितलंय की ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी पण लयाला जाते. तिथे त्या संबंधात काहीही सांगता येत नाही, अप्रमेय आहे. म्हणजे त्याची व्याख्या करता येत नाही, ते प्रमेय सोडवता येत नाही, म्हणजे त्याचं वेगळेपणाने ज्ञान होत नाही, तिथे तर्क चालत नाही. त्याचं ज्ञान ज्ञाता ज्ञान ज्ञेय म्हटलंय ना, ते अशा पद्धतीने वेगळेपणाने ज्ञेय नसतं. ते होऊन ते अनुभवावं म्हणून सांगतात. वेगळेपणाने त्याचा अनुभव येत नाही, म्हणून ज्ञाता होऊ शकत नाही. जो म्हणतो की मी परब्रह्म जाणलं त्याने ते जाणलेलं नसतं. शास्त्र सांगतं, केनोपनिषदात आहे की जो म्हणतो की मी ते जाणलं त्याने ते निश्चित जाणलेलं नाहीये. कारण ते वेगळेपणाने असं जाणताच येत नाही. जाणलं म्हटलं की ते गेलं. आणि ते झाल्यानंतर त्याचा अनुभव कसा काय वेगळेपणाने सांगता येईल? तेच मी आहे. साखर सांगू शकते का मी किती गोड आहे ते? शक्य नाहीये. तसं आहे तिथे. म्हणून हे ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे काहीही त्या ज्ञान स्वरूप परब्रह्माच्या ठिकाणी नाहीयेत. आणि त्याच्याबद्दल त्याची काही त्यामुळे व्याख्या करता येत नाही, कारण त्याचं ज्ञान होत नाही वेगळेपणाने. त्याच्याबद्दल तर्क चालत नाही, कारण तर्काला काहीतरी प्रमाण लागतं ना. आता पर्वतावरती अग्नी आहे हा एक प्रसिद्ध तर्क आहे, कारण धूर दिसतोय. आधी धूर दिसायला लागतो, अग्नीतून धूर निर्माण होतो हे माहीत असायला लागतं. असं असलं तर तो तर्क करता येईल. इथे काय तर्क करणार? तिथे काही नाहीच आहे वेगळं दाखवण्यासारखं. मग त्याच्याबद्दल आपल्याला तर्कच करता येत नाही, म्हणून ते अप्रमेय आहे. अनिर्देश्य जसं आहे तसंच ते अप्रमेय आहे. परब्रह्माच्या बद्दल सांगतायत आणि परब्रह्माबद्दल असं वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं केवळ आपल्या हातात आहे. प्रत्यक्षात त्याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. पण आपल्याला मग ह्या सगळ्या बोलण्यावरनं ना थोडासा अंदाज येतो की आपल्या नेहमीच्या गोष्टींसारखं ते नाहीये. म्हणून श्रुती न इति न इति म्हणजे असं नाही असं नाही असं नाही ह्या पद्धतीने बोलत असतात. आणि त्या पद्धतीने आपल्याला थोडासा अंदाज घेता येतो. म्हणून असं वर्णन सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणो तरी नाही जाणीव, अज्ञान म्हणो तरी नाही नेणीव, अभाव म्हणो तरी नवल ठेव आनंदाची. आता लौकिक पद्धतीने वर्णन करायला गेलो आपण समजा, आणखीन त्याला ज्ञान झालं म्हणायचं, तर ज्ञान झालं ही जाणीवच तिथे नाहीये. मग कसं काय म्हणणार ज्ञान झालं मला म्हणून? मला ज्ञान त्याचं कधीही होत नाही. ब्रह्म होऊन अनुभवावे हेच खरं आहे. त्याचं वेगळेपणाने ज्ञान होत नाही, म्हणून ज्ञान म्हणो तरी नाही जाणीव, त्याची जाणीव होत नाही. बरं मला अज्ञान आहे का? तसंही नाहीये.
अज्ञान म्हणो तरी नाही नेणीव, कारण ते शुद्ध ज्ञान रूप आहे, ते जाणीव रूप आहे. मला जे काही ज्ञान होत आहे तर ते सगळं ज्ञान ते आतमध्ये ज्ञानरूपता आहे म्हणून होत आहे. मग त्याला अज्ञान कसं म्हणता येईल मला? शक्यच नाही. अज्ञानाचं देखील मला ज्ञानच होतं, म्हणून सगळ्याच्या मागे ज्ञान हेच तत्व आहे. मग त्याला मी अज्ञान कसं म्हणणार? ज्ञान म्हणायला जावं तर ते वेगळेपणाने समजत नाही, अज्ञान म्हणायला जावं तर तेही शक्य नाहीये, कारण ते जाणीव रूप आहे. ती जाणीव मला कायम असते. बरं, मग जर का आता अभाव म्हणूया, ज्ञान पण नाही अज्ञान पण नाही, म्हणजे ते त्याचा अभाव आहे का? ते नाही आहे का? तर तसं पण नाहीये. कारण त्या अवस्थेत गेल्यानंतर तिथे विलक्षण आनंदाचा अनुभव येतो. मग असं जर का ते अभाव रूप असतं तर अभाव कधीही आनंदाचा अनुभव देणार नाहीये. त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर जेव्हा आपण देहभानावरती येतो तेव्हा जर का आनंदाचा अनुभव येत असला तर ते आनंद रूप आहे, म्हणजे त्याचा अभाव पण नाहीये. कसं काय मग हे कळायचं? इथे एक प्रश्न येतो की ब्रह्म होऊन अनुभवावे तिथे मी लयाला गेले, मग तो आनंदाचा अनुभव तरी कसा काय मला आठवला? भानावर आल्यानंतर आनंदाचा अनुभव आला असं मी म्हटलं. प्रचंड आनंद जाणवतो, विलक्षण आनंद असतो, हे मला कसं काय कळलं? ज्यावेळी मी भानावरती येते त्यावेळी मी ब्रह्मरूप नाहीये, आणि ज्यावेळी ब्रह्मरूप आहे त्यावेळी मला त्या ब्रह्माबद्दल काहीच सांगता येत नाही. मग असं असताना मला कुठून हे ज्ञान झालं की ब्रह्माचा हा आनंद आहे, इतका विलक्षण आनंद मला झाला? त्याच्यासाठी शास्त्रकारांनी एक सूक्ष्म बुद्धिवृत्ती म्हणून म्हटलेली आहे. आता हे करणारी जी बुद्धिवृत्ती आहे, ज्ञान घेणारी म्हणूया, अभ्यास करणारी, ती सूक्ष्मच असते. पण ही जी बुद्धिवृत्ती आहे त्याला आणखीन एक पद जोडलेलं आहे मागे, ते म्हणजे अज्ञात. अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती असं त्याचं पूर्ण नाव आहे. ही अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती जी आहे ती कळत नाही म्हणून अज्ञात आहे, आणखीन सूक्ष्म आहे, आणि तिचं अस्तित्व स्वीकारायला लागतं, कारण मला त्या आनंदाची आठवण होते. काहीतरी संस्कार उमटल्याशिवाय मला आनंदाची आठवण कशी काय होईल? तिथे प्रचंड आनंदाचा अनुभव मला कसा काय आठवेल? संस्कार झाला तर आठवणार ना, आणि बुद्धी तर लीन झालेली आहे तिथे, मग संस्कार उमटला कशावर? म्हणून तिथे सूक्ष्म अज्ञात अशी बुद्धिवृत्ती स्वीकारायला लागते, जी झोपेत पण स्वीकारण्यात येते. समाधी आणखी झोप या दोन्ही अवस्थात ती बुद्धिवृत्ती आपल्याला स्वीकारायला लागते. कारण झोपेतनं देखील उठल्यानंतर आपण म्हणतो की मला अगदी शांत झोप लागली, मला काही कळलं नाही. हे कसं काय कळलं आपल्याला? त्यावेळी मला काही कळत नव्हतं, सुखात झोपले होते, हे मला कसं कळलं? काहीतरी तो संस्कार घेतला गेला असला पाहिजे ना. तो कोणावरती घेतला गेला? कोणी घेतला तो संस्कार? बुद्धीला तर काही कळत नव्हतं, मन पण झोपलेलं होतं, सगळेच झोपलेलं होतं, म्हणजे लीन झालेलं होतं. पण ज्या अर्थी मला आठवत आहे त्या अर्थी तिथे काहीतरी एक सूक्ष्म बुद्धिवृत्ती जी मला ज्ञात नाहीये म्हणून जी अज्ञात आहे अशी तिथे असली पाहिजे. म्हणून अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती ही गाढ झोपेत आणखी समाधी काळात, ह्या दोन्ही काळात शास्त्रकारांनी स्वीकारली आहे, ती तर्काने स्वीकारलेली आहे. कारण ज्या अर्थी अनुभव आहे, ज्या अर्थी आठवण आहे, त्या अर्थी तिथे काहीतरी ते संस्कार घेणारं असलं पाहिजे. म्हणून हा आनंद जो आहे ज्ञान समाधीतनं उठल्यानंतर जो आनंदाचा अनुभव आपण सांगू शकतो, तो आनंदाचा संस्कार घेणारी एक शुद्ध सूक्ष्म अज्ञात अशी बुद्धिवृत्ती तिथे असली पाहिजे. इथे अभाव नाही ह्याचं आणखीन पुढे विवेचन केलंय की अभाव म्हणजे ते शून्य. शून्यवादियांचे मत ते जघन्य.
म्हणून जगी म्हणसी काय गा धन्य ब्रह्मविदुचे. अभाव म्हणजे काय आहे? नाही. अभाव म्हणजे नाहीपणा की नाही, आणि नाहीपणा म्हणजे शून्य. शून्यवादी जे आहेत, बौद्ध शून्यवादी, तर त्यांचं मत असं आहे की सर्वम शून्यम, सगळं काही आहे हे शून्य आहे. मी तू पण हे शून्य, सगळंच शून्य. मी नाही, तू नाही, जग नाही, सगळं शून्य आहे. अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे. एक गोंदवलेकर महाराजांच्या ह्याच्यात गोष्ट मी वाचली की असाच एक शून्यवादी आला त्यांच्याकडे, आणखीन वाद घालायला लागला त्यांच्याशी. तशी सगळं शून्य आहे वगैरे वगैरे. महाराजांनी 2 शिष्य बोलवले, त्यांना सांगितलं की ह्याला जरा पलीकडे न्या, आणखीन पिटून काढा चांगला. तो आला तक्रार घेऊन की ह्याने मला मारलं. महाराजांनी विचारलं की अरे तू शून्य आहेस, हे शून्य आहेत, यांनी तुला कसं काय मारलं? ते देखील शून्यच आहे, सगळं शून्यच आहे. शून्य हे जे मत आहे ते अभाव आहे, ते कसं काय शक्य आहे? हे जे मत आहे हे जघन्य म्हणजे टाकाऊ आहे. विचारायला परिपक्वता नाहीये तिथे, काहीही तिथे विचार केलेला नाही. शून्यातून शून्य कसं निर्माण होऊ शकेल? जे काहीच नाहीये, काहीच नाही, त्याच्यातनं काही आहे असं कसं निर्माण होऊ शकेल? गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात श्लोक आहे, नासतो विद्यते भावो न अभावो विद्यते सतः. न असतो विद्यते भावो, असत पासून भावरूप पदार्थ कधीही निर्माण होणार नाहीये. जे असत आहे म्हणजे जे नाहीच आहे, जे शून्य आहे, त्याच्यापासून एखादा पदार्थ कसा निर्माण होईल? आणि जे सत आहे त्याचा कधीही अभाव होणार नाहीये. म्हणून असं जर का सगळं लक्षात घेतलं तर ब्रह्मज्ञानी आहेत ते धन्य आहेत, कारण ते ह्या सगळ्याला ओलांडून पलीकडे गेलेले आहेत. हे सगळे विचार त्यांनी ठेवलेले आहेत, हा विवेक अखंड त्यांनी ठेवलेला आहे. आणि म्हणून गीता म्हणते, कठोपनिषद म्हणतं की आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम. आश्चर्य आहे एखादा असा भेटणं, असा असणं, अशा पद्धतीने ज्ञान होणं, हे आश्चर्य आहे. कारण ह्या सगळ्या विचारांना ओलांडून बुद्धी अत्यंत सूक्ष्म करून, शुद्ध करून, अखंड ते अनुसंधान ठेवून मगच त्या तिथपर्यंत पोचता येतं. अशक्य नाहीये, पण थोडं कठीण आहे. कठीण एवढ्यासाठी आहे की त्या कोटीचं वैराग्य आपल्यापाशी नसतं. संसारात ह्याच्यात आपण इतके अडकलेले असतो, वस्तू, पदार्थ, माणसं, सगळ्यात आपण इतके अडकलेले असतो. माझं माझं माझं, मी जाता जात नाहीत ह्या गोष्टी. आणि त्यामुळे परब्रह्म दुर्लभ आहे. वास्तविक ते प्रकट आहे, वास्तविक ते आहे, मीच आहे ते, पण तरी देखील कळत नाही. ह्याला कारण आपण मोठा एक अडसर स्वतःच आणून ठेवलेला आहे त्याच्या मार्गात. जर का आपण खरोखरी मनापासून प्रयत्न केला, खरोखरी मनापासून मी माझं मधनं बाहेर पडायला लागलो, विसरायला लागलो ती आठवण आपण, तर वेळ नाही लागत. अनुसंधान जर का सांभाळलं आपण, नामाने सांभाळू, विचाराने सांभाळू, कशाही पद्धतीने अनुसंधान जर का त्याचं कुठच्याही पद्धतीने राखलं त्याचं, तर शेवटी तेच व्हायला होतं. फक्त मनाला वळवणं कठीण असतं. एकदा का मन तिथे वळलं ना, हळूहळू हळूहळू मानत मानत शिकवावे, हळूहळू समर्थ सांगतात. हळूहळू करायला लागतं. पण त्याला जर का रोज सक्तीने बसवलं थोडा वेळ, तर त्याला आवड निर्माण होते. म्हणून त्या मनाला आपल्याला शिकवायला लागतं. आधी 5 मिनिटं बस बाबा, मग जरा वाढूया ना वेळ. असं करत करत त्याला जर का आपण शिकवत गेलो तर मग ते कठीण नाहीये. मग आश्चर्यवत जे म्हणतायत ते आपण सुद्धा आश्चर्यवत होऊन जाऊ, म्हणजे तो प्रत्यक्ष आपल्यालाही अनुभव येऊ शकेल. कारण ह्या सगळ्यातनं विचाराने केवळ बाहेर पडायचं आहे. देहाला कष्ट काही नाही आहेत तिथे. जे कष्ट आहेत ते मनाला आहेत, आणखीन तेच सगळ्यात कठीण असतात.
देहाने आपण एक वेळ कष्ट करू, पण मनाने ह्या पद्धतीने सारखा विचार करणं हे मोठं अवघड असतं. याला कारण खरंच केवळ वैराग्य नाही, हे असतं जगाचा विचार, स्वतःचा विचार, ज्यांना मी माझे म्हणते त्या सगळ्या पदार्थ आणि माणसं ह्यांचा विचार ही आपल्याला अडकवतात. आणि ही अडकवत असल्यामुळे त्यांच्यातच आपलं चित्त रमतं. त्यांच्यातून बाहेर काढून ते जे गतायता सांगितलेलं आहे ना, तसं तरी झालं पाहिजे. आधी चित्त तिथे धावतं, त्याला पकडून आणायला लागतं आपल्याला. हे पकडून आणणं हळूहळू जाऊन ते आपोआप तिथपर्यंत यायला हवं, आणि मग पुढची प्रगती सोपी होऊन जाते. आधी त्याला जे सक्तीने आणायला लागतं तिथे जरा कठीणपणा असतो, पण जर का प्रयत्न केला तर ते साध्य होतं. म्हणून आश्चर्यवत पश्यती जे म्हटलेलं आहे ते ह्या कारणाने म्हटलंय की ब्रह्म असं असल्यामुळे त्याच्याबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही. ते हे ब्रह्म असं दाखवता येत नाही, पण विचाराने ते आपल्याला समजू शकतं, आपण तिथपर्यंत पोचू शकतो. असे म्हणू तरी कैसे निघ्यावे, नाही म्हणू तरी कैसे सांडावे, असो हे ब्रह्म ऐसे अनुभवावे तेच होवोनी. तेच सांगितलंय परत. असे आहे असं जर का म्हटलं तर हाताने घेता येतं का ते? कुठलाही पदार्थ आपण जेव्हा आहे म्हणतो तेव्हा आपण तो हाताने घेतो, त्याच्याशी व्यवहार चालतो आपला, घेतो, देतो, ठेवतो. पण ते नाहीये जर का म्हटलं, मग नाही घेता येत म्हणून, तर मी टाकणार कसं ते? नाही म्हटलं तर तेही शक्य नाही. सगळीकडेच तेच आहे, मी सुद्धा तेच आहे, म्हणजे त्याच्या वाचून मला कुठे गतीच नाहीये. सगळीकडे ते आहे म्हणजे त्याला सोडून पण देता येत नाही. मग काय करायचं? तर ते ब्रह्म यायचे अनुभवावे तेच होवोनी, तेच होऊन त्याचा अनुभव घ्यावा. त्याला धरता येणार नाही, त्याला सोडता येणार नाही, पण त्याचा अनुभव मात्र घेणं शक्य आहे. आणि त्याच्यासाठी तेच व्हायला लागतं. जे निद्रियाते चेववी, शैलियाते जागवी, जागते याते भोगवी, परी अक्रियते. ब्रह्म अक्रिय आहे, म्हणजे ते काहीही करीत नाही, करवीत नाही, पण तरी पण त्याच्यामुळे होतं की निद्रियाते चेववी, जो झोपलेला असतो तर तो त्याच्यामुळे जागा होतो. चैलियाते जागवी, जागा झालेला त्याच्या सत्तेने भानावरती येतो, जग बघायला लागतो, व्यवहार करायला लागतो. आणखीन जागते याते भोगवी, जो असा सावध झालेला आहे, भानावर आलेला आहे, तर त्याला वेगवेगळे भोग घडवते सुखदुःखांचे प्रारब्धानुसार. पण जरी त्याच्या सत्तेने, म्हणजे ते असल्यामुळे होत असलं, तरी प्रत्यक्षात परब्रह्म काहीही करत नाही. उदाहरण छान आहे याच्यासाठी. लोहचुंबक असतो, आपण शाळेत असताना प्रयोग केले होते की लोहचुंबक आम्हाला तरी दाखवले होते, ते 2 आकारांचे दिले होते. एक होती सरळ, एक लांब काडीसारखा, त्याच्यावरती कागद ठेवला, त्याच्यावरती लोखंडाचा चुरा टाकला, त्याच्यावरती किंचित असं असं टॅप केलं. लोखंडाचा चुरा, विशिष्ट रेघा त्याच्या तयार झाल्या, विशिष्ट त्याचा आकृती तयार झाली. दुसरा असा गोलाकार जरा हॉर्सशू सारखा होता, त्याच्यावरती तोच प्रयोग केला होता. तिथल्या रेघा बदलल्या. आता ह्या ज्या आकृती लोखंडाच्या चुऱ्याच्या झाल्या, लोहचुंबक उठून त्याने आकृत्या तयार केल्या का? तुम्ही असे हला, अशा पद्धतीने लोखंडाच्या कणांना सांगितलं का त्यांनी? अजिबात नाही. बरं, लोहचुंबक नसतं तर कण हल्ले असते का? शक्य नव्हतं. म्हणजे त्या लोहचुंबकाच्या सत्तेवरती लोखंडाच्या कणांच्या आकृत्या तयार झाल्या, लोहचुंबकाने त्या केल्या नाहीत. तसंच परमात्म्याच्या सत्तेवरती सगळं जग चालतं, परमात्मा काहीही करत नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र आवश्यक आहे. आणि तो आहे म्हणून जगात सच्चिदानंद रूपता आहे.
कारण तो सच्चिदानंद रूप आहे आणि मी पण तेच असल्यामुळे, जग पण तेच असल्यामुळे सगळे व्यवहार तसेच होत असतात. म्हणून ब्रह्म जे आहे तर ब्रह्म होऊन अनुभवायचं, आणखी ते ब्रह्म तरी देखील स्वतः काहीही करत नाही, पण ते असल्याशिवाय काही होत नाही. ते आहे म्हणून हे सगळं होत असतं. किती मला वाटतं वेळ झालेली आहे. आपल्या 12 ओव्या झालेल्या आहेत आत्ता, अक्रिय पर्यंत आहे. कारण अजून ब्रह्माचं वर्णन बरंच आहे पुढे. विषय काही आपला संपणार नाही आता. थांबूया, काही शंका असली तर विचारा. 12 पर्यंतच्या ओव्या झाल्या प्रकरण 3ऱ्यातल्या. विचारू. राजेश बोलतोय. बोला. आपण जे म्हणतोय छानच होतं, प्रश्न छान आहे आणि अजून प्रश्नाची पूर्ण उत्तर मिळालेली नाहीयेत. बरेच अभ्यास. हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. मी मोठा केला फक्त. हा, मला वाटलं आवाज नव्हता. तर द्रष्टा, दृश्य, दर्शन, त्रिपुटी आणि अशा बऱ्याच त्रिपुट्या, अवस्था, गुण, याचा आपण सतत अनुभव घेत असतो. बरोबर. काळ, तिन्ही काळ, सगळंच ज्याचे हे प्रश्न विचारलेला गेलेला आहे. आणि ते परब्रह्म नाहीये, पण तो आभास आहे. पण तो तरी आभासच काय, आणि तो आभास मला जाणवतो ना. मला जाणवतो आभास. आता ब्रह्म होऊनच ब्रह्म जाणार आहे, पण तो आभास तर मला जाणवतच राहतो. आता मला तुम्ही दिसताय तर त्रिपुटी झालेली आहे तुमची आणि माझ्यामध्ये. आता त्रिपुटी आहे, तुम्ही दिसताय. परब्रह्म आहेच, नाही असं नाही, पण तुम्ही पण दिसताच आहे मला. मग तो आभासच आहे, सत्य आहे. आता या सेकंदापुरता, क्षणापुरता तरी सत्य आहे. पण मी परब्रह्म, तुम्ही परब्रह्म, आपल्या दोघांमध्ये पण परब्रह्म. हे तत्वावरच राहतं. कारण तुम्ही म्हणाल अनुभव घ्यावा लागतो, त्याला अनुभवाशिवाय ते शक्य नाही. इथे व्यवहार आणखीन परमार्थ यांचा गोंधळ होतोय. व्यवहार जो असतो तर तो सगळा स्वप्नातल्या सारखाच असतो, तो भासाचाच असतो, पण तरी देखील व्यावहारिक सत्यता त्याला असते. व्यावहारिक जगात त्याला सत्यता असते. म्हणून 3 सत्ता ज्या मानलेल्या आहेत, प्रातिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक. पारमार्थिक सत्तेत फक्त ब्रह्म आहे. व्यावहारिक सत्तेत हे सगळ्या त्रिपुटी आहेत, सगळे व्यवहार आहेत, आणि ते व्यवहारापुरते आपण व्यवस्थित करतो. जरी अनुभव आला तरी देखील व्यवहारापुरते व्यवहार व्यवस्थित होतात. पण वास्तविक पाहिलं तर ते भासमय आहेत, ते स्वप्नासारखे आहेत. वास्तविक पाहिलं तर फक्त परब्रह्म आहे. पण आपण वास्तविक बघत नाही आहोत, आपण व्यवहारात वावरतोय. म्हणून ह्या गोष्टींना व्यावहारिक सत्ता आहे, म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या त्यांना अस्तित्व आहे. आणि व्यवहार चुकवून, व्यवहार बिघडवून परमार्थ करायचा नाहीये. व्यवहार सांभाळायचा आहे, पण आतमध्ये अनुसंधान ठेवायचं आहे की ब्रह्म आहे ते ब्रह्म मी आहे. दोन्हीतला फरक लक्षात घ्यायचा की मी ब्रह्म प्रत्यक्षात बघत नाही. मी जी बघतीये तर ती मी माईक देहच बघतीये. मला मन दिसत नाहीये, मला आत्मा दिसत नाहीये. मला जे दिसतंय ते पंचमहाभूतांचं शरीर दिसतंय. त्या शरीराला मी काहीतरी नाव देते, आणि तिथे सगळे आपले ह्याच पद्धतीने पदार्थात देखील नाव देत असते. पंचमहाभूतिक असतात, त्यांच्याशी आपले व्यवहार चालतात. ते व्यवहारिक कालापुरते व्यवहारासारखेच करायचे असतात. फक्त आत निश्चय पाहिजे की हे सगळं नाशिवंत आहे, हे सगळं मायेचं बनलेलं आहे, हे खरं नाहीये. बस एवढंच आहे याच्यात, शास्त्रात. या म्हणजे एकदा अनुभव आल्यावर सुद्धा व्यवहारासारखंच चालू राहतो, प्रश्नच नाही. पण अनुभव झाल्यावर तिथे मन, तिथे काही राहतच नाही ना. मग ती त्रिपुटी राहतच नाही ना. मग ते कसली अशुद्ध जाणीव जरी घ्यायची झाली किंवा ते कुठून येणार ते? अनुभवाच्या काळी त्रिपुटी नसते. अनुभवातनं व्युत्थान झाल्यानंतर सगळं पहिल्यासारखंच दिसतं, फक्त त्यातलं सत्यत्व गेलेलं असतं.
म्हणजे काही क्षणातच अनुभव असतो असं म्हणायचं का? दर क्षणी अगदी एखाद क्षण अर्धा क्षण अनुभव असतो तो, त्याच्याहून जास्त अनुभव नसतो तो, वर्षानुवर्ष टिकत नाही असा अनुभव तो. अर्धा एक क्षण अनुभव असतो, तेवढ्या काळात प्रचंड आनंदाचा शांतीचा अनुभव येऊन जातो आणि तो आनंदाचा अनुभव टिकतो. आणखीन तो आपण टिकवायचा असतो साधनापूर्वक. जर का टिकवला नाही तर पुन्हा आपण ह्या जगात सत्यत्वाने वावरायला लागतो. पण तो टिकवायचा असतो, त्याची आठवण ठेवायची असते, ते ब्रह्म मी आहे ही आठवण ठेवायची असते. आणखीन कोणीही अशा पद्धतीने मन लय करून वावरू शकत नाही. आणखीन असं मन लय होतच नाही. झोपेत होतं, बराच वेळ होतं, पण समाधी अशी दीर्घकाळ नसते. आणि व्युत्थान झाल्यानंतर व्यवहार जसा असतो तसाच चालतो. तसा जर का चालला नसता तर ज्ञानदेवांनी, संतांनी, सगळ्या आपल्या श्रीगुरूंनी ग्रंथ लिहिले असते का? सगळे व्यवहार केले असते का? खाणं पिणं सगळं चालतं ना व्यवस्थित? माऊली देखील भिक्षा मागायला जातच होत्या ना. अनुभव नव्हता का त्यांना? अनुभवीच होते ते, अवतारी होते, अनुभवी होते. आणखीन तरी देखील भिक्षा वगैरे सगळं चाललेलंच होतं. राहायला झोपडी होती, पांघरायला वस्त्र होती, सगळे व्यवहार जसे चालायचे तसेच चालतात. फक्त त्यातलं सत्यत्व गेलेलं असतं त्यांच्या लेखी. त्यांच्या मनाचा लय झालेला नसतो, चुकीची समजूत आहे ही. मन पूर्ण जागं असतं ते. मन जागं नसतं तर व्यवहार झाला असता का एकतरी? त्रिपुटी लय झालं अनुभव असतो, पण त्रिपुटी लय हा नेहमी नसतो तो. अनुभव क्षणभर सत्य असतो. एखादा अर्धा क्षण, एक क्षण अनुभवाचा काळ असतो फक्त. बाकी त्रिपुटीतच असतो तो. पण ती मिथ्यात्व निश्चय पक्काच. त्रिपुटी बाधित असते ती. बाधित हा शब्द लक्षात घे. म्हणजे बाधित असते म्हणजे मिथ्या आहे हे कळलेलं असतं. ते पक्क झालेलं असतं, तो दृढ. आणि ते देखील जागेपणाच्या साधनेने तो निश्चय टिकतो. अनुभव येऊन तो निश्चय टिकत नाही. एकदा अनुभव श्री गुरु कृपेने आला आणि माझा निश्चय टिकला असं होत नाही. स्वानुभव दृढीकरण कशासाठी म्हटलेलं आहे? इथे शिष्याला अनुभव आलेला आहे, पण आता त्याचं दृढीकरण करताना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत, तत्वज्ञान समजावून सांगतायत. ते तत्वज्ञान समजावून सांगितलं की शिष्य त्याच्यावरती विचार करून त्याच्या अनुभवाचं दृढीकरण करेल, म्हणजे जगाचा बाध करेल, म्हणजे मनाचा, अंतःकरणाचा बाध करेल. लय करणार नाही, लय होत नाही, ते जागं असतं, सगळा व्यवहार तसाच चालतो. म्हणून त्याला शेवटी, ग्रंथाच्या शेवटी आणखीन शिष्यांना उपदेश करण्याची देखील आज्ञा दिलेली आहे. मग संप्रदाय चाललेच नसते जर का त्यांचा लय झाला असता तर. पण लय नाही होत तर जगाच्या मिथ्यात्वाचा निश्चय होतो. जग खरं नाहीये, जसा मृगजळाच्या मिथ्यात्वाचा आपला निश्चय होतो, आणखी मृगजळ आपण गंमत म्हणून बघतो, तसा जगाच्या मिथ्यात्वाचा निश्चय होतो. त्या पलीकडे काहीही होत नाही. व्यवहार जसा चालायचा तसाच चालतो. एकनाथ महाराजांनी कसा संसार केला सगळा? काय लय झाला होता का? तू लय आणि बाध ह्याच्यात गडबड करतोयस. लय होत नाही, बाध होतो. ध्यानात, समाधीत लय होऊ शकतो. ध्यानात सुद्धा लय नाही. लय झाला म्हणजे समाधी. ध्यानात एकाग्रता असते, समाधीत लय होतो. आणि व्यवहारात बाध, म्हणजे जसं व्यवहारात बाध असतो. थँक्स. म्हणजे बाध केला की आपल्याला त्या जगाची बाधा होत नाही आणि बरोबर आपण आहे. रमायला पाहिजे तिथे रमतो. बरोबर. नाहीतर आपण सारखे ते जिथे नको रमायला तिथे रमत असतो. अगदी खरं. आणि असं म्हणजे आता तुमच्या बोलण्यानं एकदम मला असं, म्हणजे काय म्हणतात तसं मी बोलून गेले. नाही, अगदी बरोबर आहे. मावशी,
हाच विषय पुढे नेऊन असं म्हणता येईल की संत पुरुष किंवा महात्मे ज्यांनी परब्रह्माला जाणलेलं आहे त्यांच्याकडे असं एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला हत्यार असं उपाय असेल की ज्यावेळेस जे बटन त्यांना चालू करायचंय म्हणजे व्यवहाराचं असेल त्यावेळेस ते चालू करता येतं आणि ज्यावेळेस ते परब्रह्माशी एकरूप होता त्यावेळी व्यवहाराचा जो आहे तो विसर पडून फक्त परब्रह्माशी एकरूप झालेले असतात असं म्हणणं योग्य ठरेल का? या बोटावरची त्या बोटावर करतात, नाही क्षणभर इकडे तसं अनुभव घेतात, क्षणभर इकडे येतात. नाही तसं नाही म्हणत. नाही नाही मी हा म्हणते ना, म्हणजे इतक्या फास्ट करतात हा त्याचा हा हा म्हणजे की ज्यावेळेस व्यवहाराशी ते संबंधित असतात तेव्हा ते तिकडे कॉन्सन्ट्रेट करतात आणि ज्यावेळेस ते परब्रह्माबरोबर एकरूप असतात एकचित्त असतात त्यावेळेस व्यवहाराचा विसर पडलेला असतो त्यांना आणि तिकडेच एकरूप झालेले असतात असं म्हणणं बरोबर बरोबर आहे. पण ते देखील एकरूपता फार वेळाची नसते. फार वेळ नाही येते. बरोबर. आणखीन बाकी व्यवहार करत असतात पण गंमत म्हणून गंमत बरोबर प्रपंच मानावा हे जे आहे ते त्यांच्या देखील सत्य असतं. बरोबर त्याला सत्य ते म्हणजे त्यात एकरूप होत नाहीत बा ते तेवढ्या पुरतच असतं त्यांचं. बरोबर तेवढ्या पुरतच असतं. तत्काळ ते त्याच्या मागे पडतं, अधीन होत नाही बा थोडक्यामध्ये, अजिबात नाही. बरोबर. ज्योत्स्नाताई म्हणजे ते दोन्ही भाषा येणाऱ्या माणसासारखं होतं का किंवा ते कावळ्याचं जसं एका डोळ्यातनं दुसऱ्या डोळ्यात ते जातं बरोबर आहे. तेच उदाहरण इथे लागू पडतं? अगदी बरोबर आहे. आपल्याला ती कल्पना नाही करता येत त्यांच्या स्थितीत, तो अनुभव आल्याशिवाय तशी आपल्याला हे नाही. पण उदाहरण अगदी बरोबर आहे की क्षणात ते अनुभव घेतात, क्षणात पुन्हा व्यवहारात येतात. म्हणजे आपल्याला ती दुसरी भाषा जी आहे पारमार्थिक ती म्हणजे आपल्याला नाही, मला म्हणते मी की ती पक्की झालेलीच नसते त्यामुळे त्याचं काहीच नसतं, शब्दिकच असतं ते नुसतं. बरोबर आहे. त्याच्यासाठी म्हणजे आता प्रवचन करतो आपण, तर प्रवचन कशासाठी करायचं असतं तर अभ्यास म्हणून करायचं असतं, साधना म्हणून करायचं असतं. ते अभ्यास जो करायचा तो प्रवचनासाठी नाही करायचा, तर प्रवचन अभ्यासासाठी करायचं. प्रश्न विचारायचे ते अभ्यासासाठी विचारायचे. साधना करायची ती त्या जीवब्रह्मैक्यासाठी करायची. सगळं जे आहे ते त्यासाठी करायचंय. मी आता एवढ्यासाठीच मी विचारलं, म्हणजे शंका नव्हती पण तरी असं एक वाटतं ना की हे इथे पण लागू आहे असं. अगदी बरोबर आहे. योग्य उदाहरण आठवलं ते तुम्हाला. छान सांगितलं. ज्योत्स्नाताई एक थोडा वेगळा प्रश्न आहे जरा, पण उपासना आणि साधना ह्यात म्हणजे आपण कसं त्यात फरक, हे उपासना म्हणजे मला असं वाटतं की उप अधिक आसना, म्हणजे उपासना म्हणजे ईश्वर गुरु यांच्याजवळ आपली बैठक असावी असा प्रयत्न करायचा आणि उपास्य देवतेची प्रार्थना पूजा अर्चा किंवा सेवा ध्यान आपण जे काय करतो त्याला आपण उपासना म्हणतो. आणि आपण जी रोजची करतो ती साधना. रोजची कुठची करतो आपण साधना म्हणजे? मग तेच थोडासाच गोंधळ मला त्यामुळे झाला की साधना म्हणजे काय, की जे मी आता जे आपण चाललं होतं की सगळ्या गोष्टींचा आपण बात करत 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 शेवटी त्या तत्वापर्यंत जातो आणि ते तत्वच फक्त सत्य आहे आणि ह्या सगळ्या बात करण्यायोग्य बाकीच्या या गोष्टी आहेत, असं ही साधना आहे आपली. आणि ती साधना मग मी रोज माझ्या रोजच्या व्यवहारात सुद्धा करू शकते. बरोबर आहे. आता विचार करा तुम्ही की ह्याच्यात आपण अनुसंधान ठेवतो की नाही या पद्धतीने. उपासनेने काय करतो आपण? अनुसंधानच ठेवतो ना. अनुसंधानच ठेवतो. म्हणजे उपासना ही साधना होते की नाही? होय. साधना उपासना आहे, उपासना आहे ती साधना आहे, त्याच्यात काही फरक नाहीये. फक्त आपण त्याला दैवताची किंवा ह्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने करतो म्हणून उपासना म्हटलेलं आहे. पण उपासना ही आपली साधनाच असते. नामस्मरणाला कोणी उपासना म्हणतात, कोणी साधना म्हणतात. तेच म्हणजे तसं बघितलं तर काही
फरक काही असं नाहीये. फक्त इथे जर आपण ते उपासना म्हणजे मगाशी म्हटलं तसं की अधिक आसन म्हणजे त्याच्याजवळ बसणं किंवा त्याच्या मनाने जवळ राहणं, मनाने अनुसंधानात राहणं, मनाने त्याच्या जवळ बसणं हे महत्वाचं. बसणं. बरोबर. शरीराने पेक्षा मनाने जाणं म्हणजे त्याचं अनुसंधान ठेवणं, मनाने त्याच्या जवळ जाणं म्हणजे आणि त्याच्या अनुसंधानात राहणं म्हणजेच ती म्हणजे साधना आहे आपली. साधना आहे. बरोबर. म्हणून उपासना आणि साधना याच्यात तसा फरक काही नाहीये. काहीच नाहीये. उपासना ही साधनाच आहे. बरोबर. साधना आपल्याला साध्याकडे नेते, उपासना उपास्य दैवताकडे नेते. उपास्य दैवत ब्रह्मरूप असल्यामुळे तेच आपलं साध्य पण आहे. ते पण साध्य आहे. बरोबर बरोबर. होय. म्हणजे आपण इतक्या सहजपणे हे शब्द वापरतोय सारखे उपासना आणि साधना, तर म्हटलं थोडासा काहीतरी फरक त्यात नक्कीच असणार आहे. नाही त्याचा असा फक्त बाकी काही नाहीये. तत्वतः पाहायला गेलं तर काहीही त्याच्यात भेद नाही. ते दोन्ही एकरूप बरोबर साध्याकडेच नेणार आहेत. त्याचा दोन्हीचा लक्षार्थ जो आहे तेवढाच हे आणायचा आणि त्याचा वाच्यार्थ त्यात जरी थोडा फरक असला तरी शेवटी आपण पारंपरिक पूजा अर्चेला उपासना म्हणतो, पण उपासना हे अनुसंधानाचंच आहे. आता अर्चन भक्ती, वंदन भक्ती वगैरे आहेत की नाही नवविधामध्ये. होय. मग त्या उपासना जशा आहेत तशाच त्या साधना पण आहेत की नाही. बरोबर. तेव्हा तत्वतः त्यांच्यात काही नाही फरक. पण जर का आपण केवळ पूजा आणखीन ह्याच्यातच रमायला लागलो तर त्याचं फळ तेवढं मिळत नाही. आणि ईश्वर असे कोणीतरी उमटू लागतात. नाही मला कळलं नाही. ईश्वर मला कळलं. चिदाकाश हे संज्ञा जरा स्पष्ट करता का? काय शब्द मला कळला नाही. श्लोक क्रमांक चिदाकाश 2 म्हणतात. मध्ये चिदाकाश. चिदाकाश. हा चिदाकाश. श्लोक जीव आणि ईश्वर असे कोणीतरी उमटू लागतात. होय. जरा स्पष्ट करून सांगता का प्लीज? चिदाकाश म्हणजे इथे परब्रह्म घ्या. परब्रह्मावरती जीव ईश्वर असा वेगवेगळे भेद दिसायला लागतात. नमस्कार ताई, बोलू का मी? हा बोला. ते उपासना म्हणजे सामान्यपणे केली जाणारी आणि साधना म्हणजे गुरुनी दाखवलेल्या मार्गाने केलेली, म्हणजे त्यांनी सांगितलेली उपासना म्हणजे साधना असं म्हणता येईल का? म्हणायला काहीच हरकत नाहीये, पण ते उपासना पण सांगतात. त्याला आपण उपासनेला साधना असं म्हणायचं का? त्याला आपण साधना म्हणतो. म्हणूनच शेवटी थोडासा स्लाइड जो असा हे आहे, आपण सामान्यपणाने केले की उपासना काही म्हणायला देवाची करतो तेव्हा, पण ती पण साधनाच असते. खरं सांगायचं तर आपली साधना आपल्याला कळायला लागल्यापासून सुरू होते. आपण जे आयुष्यात निर्णय घेतो तर ते जर का धर्मनीती न्यायाचे असले तर ती साधना होते. जर का आपण ईश्वराला मानत असलो तर ती साधना होते. ईश्वराला स्मरून काम करत असलो तर ती साधना होते. जरी परमार्थात आपण आलेलो नसलो, गुरु भेटलेले नसले तरी सुद्धा. बर, मला असं वाटलं थोडस. जे साध्याकडे नेतं ते याने चित्तशुद्धी होते की नाही. निष्काम कर्म साधना आहे ती. निष्काम उपासना साधना आहे. बर बर, ठीक आहे. थोडं लक्षात आलं. ताई, जाणीव नेणीव भगवंती नाही, इथं संदर्भ परब्रह्माचा घ्यायचा का? होय. पण तो अर्थ जरा समजावून सांगता का? इथे जे सांगितलेलं आहे ना मगाशी, जाणीव म्हणो तरी कुठे गेली ती, ज्ञान म्हणो तरी नाही जाणीव, हा जो इथला 9वा ओवी आहे ना तशाच पद्धतीचा आहे की जाणीव नेणीव भगवंती नाही. तिथे जाणीव वेगळेपणाने जाणीव आली की द्वैत आलं की नाही.
वेगळेपणाने नेणीव आली की द्वैत आलं की नाही, ते ज्ञानरूप आहे. तिथे वेगळे पद्धतीने जाणीव पण नाही, मला कळत नाही अशी नेणीव पण नाही, ते ज्ञानरूप आहे. तिथे समजलं. एकमेव अद्वितीय आहे. ते वेगळेपणाची जाणीव तिथे कुठनं येईल? समजलं. धन्यवाद. चला, झालं, थांबूया मग. श्लोक घेते. हम्म. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांचे मुक्त करुणी, शांती परी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम.